महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर आजच अंतिम निर्णय होणार आहे। इंडिया आघाडीच्या सभेआधीच जागा वाटपाचा अंतिम निर्णय व्हावा अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडलेली होती आणि त्यामुळे आज अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल उपस्थित होते। 9 जागांवर तिढा होता। या 9 जागांचा तिढा सोडवण्यासाठी के.सी. वेणुगोपाल या बैठकीला हजर होते। या 9 जागांचा खरं तर तिढा सोडवत वंचितच्या जागांवरही आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी राजू सोनवणे। राजू, खरं तर प्रत्येकालाच उत्सुकता आहे की लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा कधीपर्यंत जाहीर होतात, मात्र त्यापूर्वी प्रत्येकालाच जागा वाटपाचा तिढाही सोडवायचा। महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावर आज अंतिम निर्णय जो आहे तो होणार आहे का? पाहतोय विशाल, आपण आज जी बैठक आहे महाविकास आघाडीची, या बैठकीला तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते आहे। विशेषतः काँग्रेसचे जे आहेत ते वरिष्ठ नेते म्हणजे के.सी. वेणुगोपाल जे आहेत ते दिल्लीवरून थेट या बैठकीसाठी पोहोचले आहेत। प्रभारी सुद्धा रमेश चन्नीतलाल या बैठकीला उपस्थित आहेत आणि आजच जो आहे तो अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। कारण 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते हे राहुल गांधींच्या सभेसाठी इन्व्हिटेशन द्यायला गेलेले होते मातोश्रीवरती। त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतलेली होती का जे काय असेल ते जागा वाटपाचा निर्णय सभेच्या आधी घेण्यात यावा अशा प्रकारची आहे ती भूमिका मांडलेली होती आणि त्याच अनुषंगाने पाहतो आपण आज या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक जी आहे ती आज बोलवलेली आहे। खरं तर 9 जागांवरती तिढा होता। त्या 9 जागांपैकी जर पाहिलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये 2 जागांचा तिढा होता आणि शिवसेना काँग्रेस असा 7 जागांचा, एकूण 9 जागांचा तिढा होता आणि तोच 9 जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज हे वरिष्ठ नेते जे आहे ते एकत्रितपणे जमलेले आहेत। त्यामुळे आज जे आहे ते अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। कारण उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे साहजिकच आहे महाविकास आघाडीला लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने काँग्रेसचे नेते जे आहे ते याला संपूर्णपणे कुठेतरी मार्ग निघावण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। म्हणूनच आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे। या बैठकीसोबतच वंचित सोबतचा जो काही प्रस्ताव आहे त्यावरती सुद्धा तिन्ही पक्षांमध्ये जे आहे त्या आज अंतिम चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। तर बैठक संपल्यानंतर स्पष्ट होईल की आता नेमकं काय फॉर्म्युला ठरलेला आहे आणि 9 जागांचा तिढा कसा सोडवला आहे हे सुद्धा स्पष्ट होईल। नक्कीच राजू, या घडामोडींवरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।